पुढची बातमी आहे शेतकरी कर्जमाफी संदर्भातली। महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही आता 2 लाखांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। याचा तब्बल 2 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। पावसाचा दिलासा तरी सुद्धा शेती संकटामध्ये सापडलेली आहे। क्रिसिलचा इशारा देण्यात आलेला आहे। जुलैचा उत्तरार्ध कोरडा राहणार। जूनमधील पावसाच्या मोठ्या तुटीनंतर जुलैच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसामुळे यंदाच्या मान्सूनबाबतच्या चिंता काही प्रमाणामध्ये कमी झाल्या असल्या तरी सुद्धा एल निनोमुळे शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील धोक्याची टांगती तलवार अद्याप सुद्धा कायम असल्याचा इशारा क्रिसिलच्या अहवालामध्ये देण्यात आलेला आहे। कृषी उत्पादनाच्या बळावरती बुलढाण्याची निर्यातीमध्ये मोठी झेप घेण्यात आलेली आहे। 1051 कोटींचा टप्पा पार झालेला असून अमरावती भागामध्ये सलग अव्वल नंबरवरती। होर्मुझमधील वाहतूक पुन्हा ठप्प झालेली असून खतांच्या दरवाढीची चिन्हे दिसून येत आहे। AMIS कडून खतांसह सागरी वाहतूक क्षेत्राची आढावा बैठक घेण्यात आली। सोयाबीन लागवड 90% असून सोपाचा दावा केला जातोय। 100 लाख हेक्टरवरती पेरणी केली गेली असून सोयाबीन उत्पादन पावसावरती अवलंबून आहे। टप्पावाढीचा अखेर हिरवा कंदील एप्रिलपर्यंत प्रतीक्षा असून एप्रिल 2027 मध्ये वाढीव रक्कम होणार शिक्षकांच्या खात्यामध्ये जमा। 1.4 लाख अर्ज प्रलंबित असून UDID कार्डसाठी तब्बल 259 दिवसांची प्रतीक्षा आहे। लाभ योजनेपासून हजारो दिव्यांग वंचित आहे। ग्रामीण भागातील नागरिकांचे होते गैरसोय। उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षणाचा लाभ दिला जातोय। ॲग्रिस्टेक नोंदणी डिजिटल पीक नोंदणी अनिवार्य नाही। 6 पिकांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। 14 जुलैपर्यंत अर्जाची संधी आहे। 4.58 लाख रुपयांचे कापूस बियाणे जप्त करण्यात आलेले असून 18 खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहे। खामगाव परिसरामध्ये कृषी मित्र भरती परीक्षेमध्ये उघड झाले रॅकेट। भेसळखोरांवरती घाव दूध संकलनामध्ये 25% घट झालेली आहे। FDAच्या कारवाईनंतर केमिकलपासून बनवले जाणारे दूध पनीरला बसलाय आळा। बनावट बियाणे विक्री प्रकरणी कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले। कंपन्यांकडून दिशाभूल करणारे दावे शेतकऱ्यांची फसवणूक होते। निकृष्ट सोयाबीन देत शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे। मूर्तिजापूर तालुक्यामध्ये सुद्धा बोगस बियाणे विक्री प्रकरणी गुन्हे दाखल करा। बाधितांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्या। सोयाबीन उगवण न झाल्यामुळे शेतकरी संकटामध्ये सापडलेले आहे। मूर्तिजापुरामध्ये उद्धव सेनेचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। अवघ्या 20 रुपयांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार अपघात विम्याचे कवच। जास्त संरक्षण हवे असल्यास 62 रुपये भरून 5 लाख रुपयांचा अपघात विमा। खामगाव जिल्ह्यामध्ये 4.58 लाखांचे कापूस बियाणे जप्त करण्यात आले। 18 खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले। कृषी विभागाकडून बोगस बियाण्यांचा खेळ उघड करण्यात आलेला आहे। विनापरवाना जैविक उत्प्रेरक रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला। उत्पादन वाढवा बक्षीस सुद्धा जिंका खरीप पीक स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला। कृषी विभागाचा उपक्रम तालुका स्तरापर्यंत पुरस्कार। SIRला गती मिळाली असून 5.93 लाख मतदारांचा तपशील संकलित करण्यात आलेला आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये 12 दिवसात 53% काम पूर्ण झालेले आहे। 1100 BLO मैदानामध्ये डिजिटल नोंदणी प्रक्रिया संत गतीने होते। वाशिम जिल्ह्यामधील 1,554,000 वीज ग्राहक स्मार्ट योजनेसाठी ठरले पात्र। 100 युनिटपेक्षा कमी वापर होतोय सौर ऊर्जा प्रकल्पाची संधी। वरुण राजा रुसला असून पिके धोक्यामध्ये सापडलेली आहे। कपाशीला तुषारचा आधार। अंकुरलेले पिके वाचवण्यासाठी बळीराजाची धडपड होते। दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा अजून सुद्धा कायम आहे। कारंजा परिसरामध्ये वादातून पिकांवरती तणनाशकाची फवारणी करण्यात आली। शेतकऱ्यांचा तिघांवरती संशय असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। वारा जहागीर परिसरातील कांद्याला चांगला भाव मिळत असून शेतकऱ्यांना आता दिलासा मिळतोय। शेतकऱ्यांकडे 80,000 क्विंटल कांद्याचा साठा आहे। 2,500 रुपये प्रति क्विंटल रुपये दर कांदा मिळत आहे। कांदा बियाण्यांचा दर 1000 रुपयाने झालाय कमी। पाऊस नसल्याने रोप तयार करणे थांबलेले असून शेतकऱ्यांकडून बियाणे तयार केले जाते। शाळा सुरू होऊन 3 आठवडे झाले तरी सुद्धा गणेश पाठ्यपुस्तके कधी देणार? शिक्षण विभागाच्या संत कारभारामुळे संताप व्यक्त होतोय। शहरामधील 5,781 विद्यार्थ्यांना अद्याप सुद्धा प्रतीक्षा आहे।
नाशिक जिल्ह्यामध्ये 32% पेरणी, नांदगाव तालुका आघाडीवरती असून पेठ अवघे 2 तर त्र्यंबकेश्वरमध्ये 5%, इगतपुरीमध्ये दमदार पाऊस झालेला असून तरीही पेरणी कमी आहे. पावसाळा सुरू झालेला असून घरकुलास मुहूर्त कधी मिळणार? नाशिक जिल्ह्यातील घरकुलांचे काम वेळेमध्ये पूर्ण व्हावेत याबाबत पूर्वीचीच अल्टिमेट देण्यात आलेला आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक ठिकाणी घरकुलाच्या कामांना अपेक्षित गती मिळालेली नाही. पुरेसा निधी न मिळणे, बांधकाम साहित्याच्या किमतीमध्ये झालेली वाढ तसेच लाभार्थी स्वहिस्सा भरण्यास विलंब करीत असल्यामुळे योजनांवरती परिणाम होत आहे. घरकुले अपूर्ण असल्याने पावसाळ्यामध्ये तरी नवीन घरात राहण्याचे अनेकांचे स्वप्न अद्याप सुद्धा पूर्ण झालेले नाही. आणि चांदवड तालुक्यामध्ये सुद्धा 3,345 घरकुलांची कामे सुरू आहे. शहरामध्ये 41 लाभार्थी प्रतीक्षेमध्ये आहे. एफडीएचा धसका. मराठवाड्यामध्ये दूध संकलन 1 लाख लिटरने घटलेले असून दूध का दूध पाणी का पाणी आणखी घट होणार. बनावट दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणलेले आहे. जुलैमध्ये मराठवाड्यातील 187 गावांची तहान भागवतात 200 टँकर. जालना जिल्ह्यामध्ये पाणी संकट तीव्र असून मुदतवाढीचा प्रस्ताव. 882 खासगी विहिरींचे केले अधिग्रहण. निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. पेरले पण उगवलेच नाही. शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचे संकट असून चौकशीची मागणी केली जाते. मिरचीच्या भावामध्ये घट दिसून येते. वडोद-तांगळा परिसरातील शेतकरी संकटामध्ये सापडलेले आहे. पहिल्या दुसऱ्या तोड्यालाच प्रति किलो अत्यल्प दर मिळत आहे. जाफराबादमध्ये आढावा बैठकीत शेतकऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाडा. घरकुल आणि विहिरी अनुदानातील गैरव्यवहारांवरती संताप व्यक्त होतोय. मिरची पिकाला पीक विमा संरक्षण देण्याची मागणी केली जाते. रिमझिम पावसावरती 5,229 हेक्टरवरती पेरा. आतापर्यंत तालुक्यामध्ये 118 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून शिरूर अनंतपाड परिसरामध्ये दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. निधी अभावी जलजीवन कोंडी होत असून शेकडो गावे मात्र तहानलेलीच आहे. 1200 कोटींचा आराखडा. नांदेड परिसरामध्ये 506 कोटी खर्चून सुद्धा कामेही अर्धवट आहे. भर पावसाळ्यामध्ये 14 गावांमध्ये टँकर फिरवले जाते. पवित्र पोर्टलचा तारीख पे तारीखचा खेळ असून उमेदवारांच्या संयमाची परीक्षा घेतली जाते. भावी गुरुजींचा जीव टांगणीला. शिक्षक भरती जाहिरात नोंदवण्यासाठी चौथ्यांदा मुदतवाढ दिली गेली. पीक विम्यासाठी 31 जुलैपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली. सोयाबीनसाठी प्रति हेक्टरी 1250 रुपये शेतकरी हिस्सा. परंड्यामध्ये वाळू माफियांचे राज असून 2 दिवसांमध्ये मोठे साठे जप्त होत आहे. महसूल यंत्रणेला आवाहन केले जाते. महसूलमधील खबऱ्यांवरती कारवाई करण्याची होते मागणी. बोगस खतविक्री. 5 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. भंडारा परिसरामध्ये 71,000चा साठा जप्त करण्यात आला. कृषी विभागाच्या भरारी पथकाची मागणी व पवना येथील कारवाई. 62% वाहने HSRP विना नोंदणीकडे चालकांची पाठ फिरवली जाते. 30 जूनपर्यंत होती मुदत. 1 जुलैपासून RTOच्या दंडात्मक कारवाईला वेग आलेला आहे. जंगलामध्ये दुर्मिळ रानभाज्यांचा बहर आलेले असून गुणधर्माने आरोग्याला सुद्धा मोठा आधार होतोय. स्थानिकांना हंगामी रोजगार. दुर्गम व ग्रामीण भागामध्ये रानभाज्या शोधण्यासाठी वनात धाव. गडचिरोली परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या मदतीला ड्रोन आलेला असून फवारणी आता सोयीस्कर होणार. ड्रोनमुळे लवकर फवारणी करता येईल. शेतकऱ्यांना चिखलामध्ये उतरण्याची आता गरज भासणार नाही. कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांची संख्या कायम असून रकमेमध्ये मात्र वाढ होणार. गोंदिया जिल्ह्यामध्ये 20,915 शेतकरी पात्र असून कर्जमाफीची रक्कम 130 कोटींपेक्षा 150 कोटींवरती जाणार. धान उत्पादक शेतकऱ्यांना 12 तास वीज पुरवठा करा. राजकुमार बडोले म्हणाले, स्मार्ट मीटरची जबरदस्ती नको. सभागृहामध्ये उपस्थित केला मुद्दा. हंगाम जातोय 7-12 खोरामध्ये. शेतकरी सावकाराच्या दारामध्ये. घोषणा झाली, आदेश सुद्धा निघाला, पण अंमलबजावणीचा दुष्काळ होतोय. खरीपाचे कर्ज रखडल्याने बळीराजा आता संकटामध्ये सापडलेला आहे. बुरशी, पेंड लागलेले निकृष्ट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जात आहे. बियाणे, कीटकनाशके खात्री करून घेण्याचे आवाहन केले जाते. जुलैच्या 11 दिवसांमध्ये अवघे 6 पाऊस. शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचा धोका निर्माण झालेला आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 97.3 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून प्रकल्प साठ्यामध्ये अपेक्षित वाढच नाही. 23 गावांमध्ये पाणी टंचाई कायम आहे. विभागामध्ये खरीपाच्या कामांना आलाय वेग. शेतकरी राबताय रानामध्ये. चांगल्या हंगामासाठी आभाळाकडे नजरा लागलेल्या आहे. लाभार्थ्यांची प्रतीक्षा संपलेली असून मोफत साडी वाटप होणार. सातारा जिल्ह्यामध्ये 27,028 कुटुंबांना लाभ दिला जाणार. ई-पॉस मशीनद्वारे होणार वाटप. स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती नको. लोकांना विश्वासामध्ये घ्या. दिशा समितीमध्ये अशासकीय सदस्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून सूचना दिल्या जात आहे.
पश्चिमेला अतिवृष्टीमध्ये 258 घरांची पडझड झालेली असून 274 लोकांचे स्थलांतरण झालेले आहे. सातारा जिल्ह्यामध्ये एकाचा मृत्यू झालेला असून 9 पशुधनांचाही गेलाय बळी. पावसातील नुकसानग्रस्त रस्त्यांचे काम सुरू झालेले आहे. मेघराजा उशिरा पण अति बरसला. खरीपाच्या पेरण्यांचा मुहूर्त हुकला. शेतामध्ये पाणी साचले. कराड तालुक्यांमध्ये 31,127 हेक्टरपैकी 7,656 हेक्टरवरती खरीपाची पेरणी करण्यात आली. मुसळधार सरींना भाजीपाला आला संकटामध्ये. कराड तालुक्यामध्ये उत्पादन घटीची दिसतायत चिन्हे. जळगावमध्ये 82.10% पेरण्या पूर्ण झालेल्या असून लागवड क्षेत्रांवरती यंदा तुरीचाच तोरा आहे. तुरीचं पीक पेरणीचा टक्का हा 109% असून मका व सोयाबीनची अपेक्षेपेक्षा जास्त क्षेत्रावरती लागवड झालेली आहे. 3,575 बाधित शेतकऱ्यांसाठी 4.23 कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे. मे महिन्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. दमदार पावसाची प्रतीक्षा. उन्हाचे चटके वाढणार. पारा 38 अंशांवरती पोहोचणार. बळीराजा चिंतेमध्ये. डोळे आभाळाकडे लागलेले आहे. 4 दिवसाच्या हजेरीनंतर पावसाची आता विश्रांती घेतलेली आहे. उकडा वाढल्याने नागरिक हैराण झालेले आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.